सध्या मराठा आरक्षणाचा विषय निघाला की मनोज जरांगे पाटील या नावाची जोरदार चर्चा होतीये। तळागाळातून आलेल्या एका सर्वसामान्य माणसानं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं आणि सरकारला चांगलंच धारेवर धरलं। आज मराठा आरक्षणाचा चेहरा म्हणून जरांगेकडे पाहिलं जात असलं तरी मराठा आरक्षणाची मूळ मागणी करणारे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुढचा मागचा विचार न करता आपल्या प्राणांची आहुती देणारे कोणीतरी वेगळेच होते। मराठा आरक्षण आंदोलन ज्यांच्यामुळे सुरू झालं ते म्हणजे माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील। मराठा आरक्षणाचा खरा चेहरा आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारा पहिला मराठा अण्णासाहेब पाटील बद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। गेल्या 2-4 वर्षांपासून शांत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला। जरांगेंचं उपोषण, मराठा आरक्षणासाठीची आग्रही मागणी, जंगी सभा आणि सरकारला दिलेलं 10 दिवसांचा अल्टिमेटम सध्या चर्चेचा विषय। जरांगेंनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा आरक्षणाच्या 40 वर्षांच्या प्रवासाची चर्चा झाली आणि सोबतच या मराठा आरक्षणाची मूळ मागणी करणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांचीही। 1981 आधी मराठा समाज हा आरक्षणाच्या संघर्षात कधीही सहभागी नव्हता। माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थाने सुरू केला। अण्णासाहेब पाटील पाटण तालुक्यातल्या मंदुळकोळे या छोट्या गावातल्या गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। बेताची परिस्थिती आणि कमी शिक्षण, त्यामुळे कष्ट त्यांच्या 5वीला पुजल्यासारखं होतं। लाकडाच्या वखारीत मजूर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली, पण मालकांकडून कामगारांची होणारी पिळवणूक अण्णासाहेबांना बघवत नव्हती आणि इथूनच त्यांच्या लढ्याला खरी सुरुवात झाली। कामगारांना, कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी, अन्यायाविरोधात लढण्यासाठी एक धाडसी नेतृत्व अण्णासाहेबांच्या रूपात मिळालं। पिळदार मिशा आणि मजबूत शरीर यष्टीचे अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते झाले। माथाडी कायदा आणि माथाडी मंडळाची स्थापना एवढ्यावरच ते थांबले नाहीत। त्यांनी माथाडी कामगारांच्या भविष्याचा विचार करून संघटनेच्या माध्यमातून माथाडी कामगारांना मदत मिळावी यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांचा विचार केला। त्यांनी माथाडी भवन, माथाडी पथपेढी, नवीन मुंबईत माथाडी हॉस्पिटल, माथाडी ग्राहक सोसायटी या संस्थांची स्थापना केली। माथाडी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात कसलीही कमतरता राहू नये म्हणून पतपेढीच्या माध्यमातून त्यांनी अनेक शैक्षणिक योजना राबवल्या। अण्णासाहेब पाटील हे कष्टकरी माथाडी कामगारांच्या प्रश्नांसोबत मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले। मराठा आरक्षणातल्या त्यांच्या योगदानाबद्दल बोलायचं झालं तर 1980 मध्ये त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली। आर्थिक निकषावर आरक्षणासाठी त्यांनी 22 मार्च 1982 रोजी मोर्चा काढला होता। मराठ्यांचा हा मोर्चा पाहून सरकारला अडचणींची जाण झाली आणि त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करण्याचं आश्वासन दिलं, पण सरकार गडगडलं आणि आरक्षणाचा हा निर्णय मात्र मागे पडला। पण मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही हे अण्णासाहेबांनी अगदी बजावून सांगितलं होतं। त्यामुळे आता समाजासमोर जाऊन काय उत्तर द्यायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला। त्यांच्या या स्वाभिमानातून अण्णासाहेबांनी दुसऱ्या दिवशी पहाटे डोक्यात गोळी झाडून घेत स्वतःचं जीवन संपवलं। माथाडी कामगार संघटनेचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली साधारण 40 वर्षांपूर्वी पहिल्यांदाच मराठा आरक्षणावरून आंदोलन झालं होतं। तेव्हापासून मराठा आरक्षणाचा हा मुद्दा इथल्या राजकारणाचा भाग बनला आणि मराठा समाजाच्या संघटित बांधणीला खऱ्या अर्थानं तेव्हाच सुरुवात झाली। आज इतक्या वर्षांनंतरही मराठा आरक्षणासाठी आंदोलनं, मोर्चे सुरूच आहेत। मात्र या सगळ्यात अण्णासाहेब पाटलांचं अमूल्य योगदान कधीही न विसरणार आहे। अण्णासाहेबांचा लढा आणि मराठा आरक्षणातल्या त्यांच्या योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी। आत्ताच सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन क्लिक करा।